इथे तुम्हाला आता जे मी पुढे दाखवणार आहे ते कदाचित आपल्या चॅनलवरती याआधी कधी आपण बघितलं नसेल. माझ्या मागच्या बाजूला आहेत ना काही संग्रह केलेल्या शिळा आहेत आणि त्या कशाच्या आहेत ना हे तुम्हाला आता मी त्या ठिकाणी जाऊन दाखवतो. आणि ह्या मंदिराला दुमजली गाभारा आहे. चला व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय संगमेश्वरमध्ये. संगमेश्वरमध्ये जाण्याचं खास कारण म्हणजे तिकडे काही जुनी मंदिर आहेत आणि ती आज आपल्याला एक्सप्लोअर करायची. सो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की दरवेळेला आपण जुनी मंदिरं किंवा मंदिरच का दाखवतो. त्याच्यामागचं कारण कसं आहे की ह्या व्हिडिओच्या निमित्ताने किंवा आपल्या यूट्यूबच्या व्लॉगच्या निमित्ताने ना त्या मंदिरांचा एक्सपिरियन्स मला घेता येतो. आणि कशी आहेत कालांतराने ही जुनी मंदिरं आपल्याला पाहायला मिळणार नाही. सो म्हणून एक कुठेतरी ती जतन करायला पाहिजेत व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून आज आपण ती मंदिरं बघायला जातो. सो चला मित्रांनो, अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता आपण बरोबर आहोत गणेशखिंडीच्या वरती, म्हणजे गणेशखिंडी मार्गे सावर्ड्याला जो रोड आहे त्या रोडला आता आपण आहोत. आणि पहिलं जे आपण ठिकाण करणार आहोत तर ते संगमेश्वरमधलं कडवई गावामधलं आहे. सो तिथे पहिलं जाऊया. तिथे काही इंटरेस्टिंग आहे बघण्यासारखं. सो ते पहिलं आपण दाखवूया. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत ते म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील कडवई या गावामध्ये असलेल्या वर्धन देवीच्या मंदिरामध्ये. आणि इथे तुम्हाला आता जे मी पुढे दाखवणार आहे ते कदाचित आपल्या चॅनलवरती याआधी कधी आपण बघितलं नसेल. एक अशा शिला आहेत ज्यांचा संग्रह या ठिकाणी केला आहे, जो आपल्याला दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी आपण खास आलो आहे. ते म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील कडवई या गावामध्ये. सो आपल्या या बाजूला आहे ते म्हणजे वर्धन देवीचं मंदिर. इथे त्याची सहाण आहे वर्धन देवीची. आणि त्या बाजूला आहेत त्या शिळा ज्यांचा संग्रह केला गेला आहे. आता माझ्या मागच्या बाजूला आहेत ना काही संग्रह केलेल्या शिळा आहेत आणि त्या कशाच्या आहेत ना हे तुम्हाला आता मी त्या ठिकाणी जाऊन दाखवतो. सो पहिला आपण त्या संग्रहित शिळा बघूया आणि त्याच्यानंतर त्या कसल्या आहेत ना त्या तुम्हाला सांगूया. तर आपल्या समोर आहे कडवईचं ग्रामदेवतेचं मंदिर आणि त्याच्याच या बाजूला ह्या सर्व आहेत त्या शिळा. आता ह्या संग्रहित शिळा कसल्या आहेत ना ह्या पहिलं तुम्हाला मी सांगतो. तर इथे आहे ना ह्या शिळा ज्या आहेत त्या सती शिळा आहेत. आणि ह्या ठिकाणी सती शिळेची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या बोर्डवरती की सती शिळा म्हणजे काय ते तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतोच. बट पहिली त्याची रचना कशी असते ना तर इथे तुम्ही बघा. सो एका दगडावरती कोरवलेलं असतं आणि ते कशा प्रकारे असतं, काय कोरवलेलं असतं हे सर्व या ठिकाणी या रचनेतून तुम्हाला पाहायला मिळेल. आता पुढे जाऊया आणि पहिलं आपण त्या सर्व सतीशिळा दाखवूया आणि त्याच्यानंतर मग सतीशिळा म्हणजे काय हे तुम्हाला सांगूया. सो अशा ह्या सतीशिळा आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला त्या बघता येतील. पहिला आपण पूर्ण सतीशिळा बघूया आणि त्याच्यानंतर मग थोडक्यात तिथली माहिती तुम्हाला देऊया. तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की या सतीशिळा नेमक्या काय आहेत व सती जाणे म्हणजे काय. पहिल्या काळात म्हणजे साधारण 11व्या-12व्या शतकात किंवा त्याच्या दरम्यान सती जाण्याची प्रथा होती. आता सती जाण्याची प्रथा म्हणजे काय तर ज्या वेळेला युद्धात आपल्या पतीचं वीरमरण येतं त्यावेळेला स्त्री त्याच्यासोबत स्वतःचा देहत्याग करते. आता देहत्याग म्हणजे काय, ज्या वेळेला आपल्या पतीचं वीरमरण आलं आहे त्यावेळेला त्याची चिता ज्या वेळेला जाळली जाते त्यावेळेला त्या चितेमध्ये स्वतः त्याची पत्नी ही सती जाते. तर हा एक मोठा त्याग असायचा आणि त्या त्यागाचं प्रतीक म्हणून सतीशिळा म्हणून उभारण्यात यायची.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण बघितलं की एकंदरीत इथल्या सतीशिळांचा समूह बघितला. तर आता आपण इथून जाणार आहोत ते म्हणजे संगमेश्वरमधीलच राजवाडी गावामध्ये, कारण त्या ठिकाणी एक सोमेश्वराचं दुमजली गाभारा असलेलं मंदिर आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे ते म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी या गावामध्ये, आणि माझ्या मागेच तुम्हाला जो बोर्ड दिसतो आहे तर तिथे आतमध्ये आहे सोमेश्वराचे दुमजली मंदिर. तर चला दर्शन घेऊया. आता मला इथे आल्यावरती समजलं की ह्या सोमेश्वर मंदिराबरोबरच ह्या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड देखील आहेत. पण आता तर होतोय उन्हाळ्याचे दिवस आहेत, सो गरम पाण्याच्या कुंडामध्ये कोण पाय टाकायला मागणार आहे. तर पण बघूया, अनुभव तर घेऊया. एवढं येतोय तर खूप छान अशा पायऱ्या वगैरे केल्या आहेत. फर्स्ट टाईम येतो आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि इतका गरम होतो आहे ना मित्रांनो, अक्षरशः अंगाची लाई झाली. असा काहीसा रोड आहे. आजोबा बघा कसे काठी टिकत टिकत हळूहळू जात आहेत. चला आजोबांच्या मागून आपण पण जाऊया. आत्ता आपण आहोत ते म्हणजे राजवाडीतील सोमेश्वराच्या मंदिरामध्ये, आणि ह्या मंदिराला दुमजली गाभारा आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि आपण दर्शन घेऊया. जुन्या वास्तुशैलीतील मंदिर आपल्याला पाहायला मिळते, आणि कौलारू आणि दगडी असं दोन्ही बांधकामातील हे मंदिर आहे. सो आता ह्या मंदिर परिसरामध्ये गरम पाण्याचे कुंड देखील आहेत. सो मी जिथून आपण आता एंट्रन्स केलं ना त्याच ठिकाणी आहेत. हे बघा, इथून आपण एंट्रन्स केलं समोरून, आणि त्याच ठिकाणी ते गरम पाण्याचे कुंड देखील आहे. तर जर गरम पाण्याचे कुंड आहे तिथे जाऊया आणि बघूया कशा प्रकारे किती प्रमाणात गरम पाणी आहेत ते. ओके, सो हे आहे ते सोमेश्वराचं मंदिर, आणि इकडे खालीच आहेत ते गरम पाण्याचे कुंड. हे बघा समोरच आहे. मित्रांनो, पाण्यात हात टाकून बघितला फक्त, असला कडकडीत पाणी आहे ना, माझी काही इच्छा नाही झाली तोंडबिंड धुवायची. तर म्हटलं म्हणून जास्त काय बोलत नाही बसलो, कारण का अजून आपल्याला एक मंदिर बघायचं आहे. स्पेशली मी ही मंदिर बघताना अनुभव देखील घेतो आहे, कारण का जुनी मंदिरं आता पुढे काय बघायला भेटणार नाहीत. आणि काय झालं तर इंस्टाग्रामवरती थोड्याशा मंदिरांच्या रील्स वगैरे मी आता पोस्ट करतो आहे. तर त्यानिमित्ताने म्हटलं की यूट्यूबला पण दाखवूया, आणि यूट्यूबला पण दाखवतो आहे तर मग तेवढा एक्सपिरियन्स करायलासुद्धा भेटेल. सो आत्ता पण जे जातो आहे तर ते आहे पुढील मंदिर, ते म्हणजे कसब्यातील कर्णेश्वराचं मंदिर. सो इथे प्रॉपर प्रिपरेशन करून यायचं म्हटलं ना तर नक्कीच माहिती देखील भेटते. बट अदरवाईज आपण आपल्याकडे सध्या वेळ कमी असल्या कारणाने आहे ना, आपण कुठल्या गोष्टीचं प्रिपरेशन करून येत नाही. सो आजही तसंच झालं आहे. काल रात्री अचानक प्लॅन ठरला, ते म्हणजे कसं, कडवईतील रील बघितली मी सतीशिळेची, आणि नंतर मग ठरवलं की चला जाऊया. मग संगमेश्वरमध्ये एका फक्त ठिकाणाला भेट देण्यासाठी न जाता सोबत 2-3 ठिकाणं करूया असा प्लॅन केला. सो मग आत्ता आपण जाऊया ते म्हणजे कसब्यात, आणि कसब्यातील जे कर्णेश्वराचं मंदिर आहे ते पण दाखवूया. अजून एक गोष्ट आहे तिथे दाखवण्यासारखी म्हणण्यापेक्षा काही इतिहासाची आठवण त्या ठिकाणी होईल गेल्यावर, असे एक ठिकाण आहे, पण ते मी स्पेशली दाखवणार आहे, आत्ता नाही. त्यासाठी मी स्पेशली येणार आहे आणि प्रॉपर प्रिपेअर होऊन येणार आहे. सो चला तुर्तास आता आपण कर्णेश्वर मंदिरात जाऊया, कसब्याला, संगमेश्वरमधल्याच कसबा गावामध्ये जमलो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावातील असलेल्या कर्णेश्वराच्या मंदिरामध्ये. चला दर्शन घेऊया आणि बघूया इथे थोडक्यात काय माहिती मिळते का.
आधीच एकतर आपण माहिती देण्यात कच्चे. ते गुरुजी माहिती देत होते, सो त्यांना बोललो की थोडीशी माहिती द्या, तर ते लागले उर्मट बोलायला. सो मग काय, आपला पण इगो हर्ट झाला ना. दर्शन घेतलं नाही निघालो. तर चला आत्ता वाजले 4, पेटपूजा करूया. कारण का मंदिरात दर्शन घ्यायचं म्हणून काय खाल्लं नव्हतं आधी, आणि आज नेमका वार आहे शुक्रवार. शुक्रवार म्हटलं की नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय आपल्याला काय भूक भागणार नाही. सो आता मग काहीतरी खाऊया आणि मग परतीच्या प्रवासाला निघूया. आता मी आहे संगमेश्वरच्या हायवेला. तिथे दानिश म्हणून एक हॉटेल आहे, सो तिथे मी आता जेवायला थांबलो आहे. तर माझ्यात काही पेशन्स नाही आहेत की एकदम जेवताना वगैरे तुम्हाला दाखवेन वगैरे असं काय. मी डायरेक्टली जेवणार आणि गपचूप इथून निघणार. सो फोन थोडा चार्जला लावतो आणि जातानाचा जो रूट आहे ना तर तो वेगळा आहे माझा. आय थिंक मी ट्राय करतो आहे की भातगाव मार्गे वगैरे जायचं. सो बघूया. आता इथून संगमेश्वर मार्गे एक शॉर्टकट आहे भातगावला जायला, आणि तिथून मग आपल्याली मार्गे मला गुहागरला जाता येतं. तर बघूया त्या रोडने जातो. आणि जर इच्छा असेल अजून पुढे व्हिडिओ करायची, रोड वगैरे दाखवायची, तर नक्कीच तुम्हाला मी तो रोड दाखवेन जातानाचा. आता झालं आहे काय, मला कर्णेश्वराची इथली माहिती पाहिजे होती जी की मला काय भेटली आहे ना, आणि प्रॉपर माझ्याकडे ती शॉर्ट्स पण नाही. सो एकतर मी ह्या व्हिडिओमध्ये कर्णेश्वराबद्दल फक्त सिनेमॅटिक शॉर्ट टाकेन आणि स्पेशली माहितीसाठी नंतर येईन, किंवा मग जे काय आहे माझ्याकडे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुर्तास जेवतो आता. सो चला परतीच्या प्रवासाला निघूया. पावसाने सुरुवात केला नाही, वाटत नाही का आता पाऊस थांबेल असा, पण आपल्याला जायला लागेलच. सो हा आहे हायवे, आणि आता आपण इथून रिटर्न परत जाणार आहोत. आणि रिटर्न जाऊन एक शॉर्टकट आहे, फणगुस काहीतरी गावाचं नाव आहे त्या. सो तिकडून आपण जाऊया भातगावला, आणि भातगाव मार्गे मग आपल्याला करत गुहागरला जाऊया. सो आता आहे ना, ज्या रोडने आलो ना, एवढा खाणेरडा रोड होता ना की विचारून सोय नाही. काय माहिती आहे, अक्षरशः माझी वाट लागली कपड्याची. आणि शॉर्टकटच्या आता म्हटलं लवकर पोहोचू, पण सगळे कपडे खराब झाले. एनिवेज परफेक्ट रोडला आहे मी आता. आणि इथून आता मला जायचं आहे ते म्हणजे भातगावला. हा थोडा पुढे गेल्यावरती एक फाटा येतो, तिथून मग एक रोड जातो गणपतीपुळ्यात, आणि एक रोड जातो तो म्हणजे भातगाव. चला बघूया. तर चला मित्रांनो, आत्ता आपण आहोत ते म्हणजे भातगावच्या पुलावरती. आणि इथून आता घरात जायला लागणार आहे बरोबर तासभर तरी लागेल. हालत झाले खराब, बेकार, तोंडात आता शब्द नाहीत माझ्याकडे. तर व्हिडिओ या ठिकाणी संपवतो आहे. आणि कपड्यांची अवस्था बघा, जर तुम्हाला प्रॉपर दिसत असेल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.